याचसाठी केला होता अट्टहास. गेल्या 32 वर्षातला अखेर आमदार धैर्यशील ज्ञानदेव कदम यांनी या विधान भवनामध्ये आज एंट्री केलेली आहे. माझ्यासोबत धैर्यशील दादा कदम आहेत. दादा, कसं वाटतंय एकंदरीत सगळा संघर्ष आणि आजची परिस्थिती? आज जरूर आमदार म्हणून पद मिळालेलं आहे. गेली 32 वर्ष या ठिकाणी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये लोकांची सेवा करायचं काम मी या ठिकाणी करतोय. याच विधान भवनामध्ये गेली 20 वर्ष मी येतोय. वेगवेगळ्या आमदारांच्या बरोबर येतोय. अनेक आमदार माझे मित्र होते. अनेक कामासाठी या विधान भवनामध्ये येणं झालं आणि आज प्रत्यक्ष मी आमदार म्हणून या ठिकाणी आल्यानंतर एक आनंदी होणं स्वाभाविकच आहे. आज शपथ पण घेतली आणि आजपासून कामकाजाला सुरुवात केलेली आहे. हे विधान भवन म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचं कल्याण करण्याचं एक ठिकाण आहे. महाराष्ट्राच्या जनतेचं दुःखाचं ओझं हलकं करण्याचं एक ठिकाण आहे. आणि यामार्फत आपल्याला या ठिकाणाहून लोकांच्या व्यथा सरकारपर्यंत मांडून त्या कशा दूर करता येईल हे आपण बघणं गरजेचं आहे आणि तेच मी इथून पुढे करेन. त्यामुळं एकंदरीत म्हणजे बरं वाटतंय. आता आम्ही गॅलरीमध्ये बसलो होतो दादा, आणि मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला खरंच हातात दिला आणि इतका आनंद व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या बद्दल काय सांगा? मी एक भारतीय जनता पार्टीमध्ये एक जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं, निवडणूक प्रमुख म्हणून काम केलं आणि जी जी जबाबदारी माझ्यावर दिली ती यश मनात आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांच्या मनात मला कुठेतरी न्याय दिला पाहिजे अशी एक भावना होती. आणि तो योग सांगली सातारा विधान परिषदेच्या निमित्तानं आला आणि त्यांनी मला संधी दिली आणि या ठिकाणी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, सभापती या सगळ्यांनी मतदान करून फार मोठ्या फरकानं माझी निवड झाली. तर मुख्यमंत्र्यांना आनंद होणं स्वाभाविक. शेवटचा प्रश्न. सगळं कुटुंब तुमच्या सोबत खरं तर गेल्या 30-35 वर्षापासून ठामपणे पाठीशी आहेच. मात्र खऱ्या अर्थानं नानांची इच्छा खूप मोठी होती की आपला मुलगा आमदार झाला पाहिजे. काय सांगाल नानांच्या बद्दल तुम्ही? नाही, आई वडिलांची इच्छा प्रत्येक मुलगा मोठा झाला पाहिजे असतेच. आणि विशेषतः माझे वडील समाज उपयोगी अनेक काळ शिक्षक पेशातले होते, त्यामुळं समाजासाठी उपयोगी पडत होते आणि माझ्यातला गुण बघून त्यांनी मला त्या ठिकाणी ग्रामपंचायतला उभं केलं, पंचायत समितीला उभं केलं आणि निवडून सुद्धा आलो. लोकांची कामं करत करत आज हे विधान परिषदेची आमदारकी आपल्याला मिळाले. आज खरंच ते हयात नाहीत, कारण त्यांची इच्छा होती, परंतु शेवटी जेवढी साथ त्यांनी आम्हाला दिली तेवढी आम्हाला आयुष्यावर पुरेशी त्यांच्या आठवणी आहेत. आणि आम्ही हा विजय सुद्धा खरं तर आमच्या वडिलांना, आई वडिलांना समर्पित करतोय. त्यांची शिकवण, त्यांचे जे आम्हाला संस्कार दिले त्यावरच आम्ही चालत आहे. आणि कुटुंबाचं म्हणाल तर कुटुंब असेल तरच आपण काहीतरी करू शकतो. कुटुंब जर एक संघ नसेल तर निर्णय घेऊ शकत नाही. विसंवाद असेल तर पुढे जाऊ शकत नाही. कुटुंबातच मिटवावं लागतं. कुटुंब पूर्णपणे गेली 30-40 वर्ष माझ्या पाठीमागे ठामपणे आहे. मी घेतलेल्या निर्णयामध्ये चुकीचा का बरोबर हे न बघता त्या ठिकाणी ठामपणे माझ्या मागे राहिले. तर त्यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे असं म्हणलं तर वावगं. 2006 सालापासून धैर्यशील दादा कदम म्हणून मी नेहमी मुलाखत घेत असतो. मात्र आज आमदार धैर्यशील दादा कदम म्हणून आणि तीही विधान भवनाच्या समोर मुलाखत घेण्याचा मला तब्बल माझ्या माहितीनुसार 20 वर्षानंतर मला हा योग आला. दादा, तुम्ही आमच्याशी बोलात, धन्यवाद.